नमस्कार मंडळी, सुंदर अशा दिवसांच्या सुंदर अशा शुभेच्छा सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, आज अनंत चतुर्दशी बाप्पांना येऊन आपल्या घरी 10 दिवस पूर्ण झालेले आहेत. आज 11वा दिवस आहे, बाप्पांच्या विसर्जनाचा दिवस आहे. थोड्याशा भरल्या डोळ्यांनी जड अंतकरणाने आपण गणपती बाप्पांना निरोप देणार आहोत. त्यापूर्वी आपण नैवेद्यासाठी काय काय केलेलं आहे, चला वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. आणि खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे, कारण आपण बाप्पांचं विसर्जन कसं केले आहे आणि बाप्पा जाताना आपण बरोबर काय दिलं आहे ते देखील पाहणार आहोत. ही चालू आहे बाप्पांच्या पाठवणीच्या वेळेसची आरती. सकाळी देवपूजा झाल्या, त्यानंतर एकदा आरत्या करून घेतल्या होत्या आपण. आणि जेव्हा पाठवणीची वेळ आली होती बाप्पांची, तर पाठवणीच्या अगोदर आरत्या करायला पाहिजेत म्हणून नैवेद्य दाखवायला पंचपक्वानांचा त्याचसोबत आपण आरत्या करून घेतलेल्या आहेत. आणि आरती चालू होती त्याच वेळेस थोडंसं वाईट वाटत होतं, कारण आता सकाळ संध्याकाळ आपण नैवेद्य केला, सकाळ संध्याकाळ आरत्या केलेल्या, मस्त छान असा घंट्यांचा नाद, परत टाळ्यांचा कडकडाट झालेला. आणि 10 दिवस केल्यानंतर आता आपल्याला ते मग रिकामं दिसणार, त्या आरत्यांची थोडीशी आठवण येणार, मन देखील भरून येतं. पण काय करणार, ठीक आहे, आज जर बाप्पा गेले तर पुढच्या वर्षी तेवढ्याच उत्साहाने तेवढेच वाजत गाजत परत येणार आहेत हे माहिती असतं. तर बाप्पांना निरोप द्यायच्या अगोदर, आरत्या करायच्या अगोदर मी नैवेद्यासाठी तांदळाची खीर केली होती. आणि तांदळाची खीर करणं झालं नव्हतं 10 दिवसांमध्ये, म्हणून आज बनवली होती. अगदी साधी सोपी आहे, पण तितकीच चविष्ट आहे. आणि ही पारंपरिक रेसिपी आहे बरं का. तर त्यासाठी की नेहमी अर्धी वाटी आंबेमोहोर तांदूळ फक्त धुवून घेतला होता. आपल्याकडे जो अवेलेबल असेल तो तांदूळ घेतला तरीही चालतो. कढईमध्ये तूप घालून घेतलं आणि तुपावरती मी काजूचे तुकडे आणि थोडेसे चारोळे तळून घेतले. चारोळे थोडेसे तळले ना की चव छान लागते, म्हणून तळून घेतले. आणि आपल्या आवडीप्रमाणे आपण कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकतो. ते काढून घेतलं आणि त्याच तुपावरती मी धुतलेला तांदूळ घालून घेतला. नंतर छान मंद आचेवर भाजून घेतलं, खमंग वास येईपर्यंत. तांदूळ छान भाजला की त्यातला अर्धा तांदूळ मिक्सरच्या भांड्यात घालून घेतला, थोडंसं जाडसर वाटून घेतला. आणि राहिलेला जो तांदूळ होता त्यामध्ये आपण पाऊण लिटर दूध घालून घेतलं. फुल क्रीम दूध घालायचे, साईसकट घातलेलं आहे मी. आणि छान उकळी आली की त्याच्यामध्ये मी वाटलेला तांदूळ, म्हणजे जाडसर जो तांदूळ वाटला होता तो घालून घेतला. केसराच्या काड्या देखील घालून घेतल्या होत्या, म्हणजे कलर छान येतो आणि चव देखील छान लागते म्हणून. छान सर्व मंद आचेवर आपण शिजवून घेणार आहोत. तळलेले आपण बेदाणे आणि काजूचे तुकडे देखील घालून घेतले. बेदाण्यांमुळे तांदळाच्या खिरीला चव अप्रतिम येते. आणि ही रेसिपी पारंपरिक आहे, मी तेवढ्यासाठी म्हटलं. पूर्वी की नाही आई बाकी कुठले ड्रायफ्रूट नसले तरी चालतील, पण चारोळे नक्की घालायची तांदळाच्या खिरीमध्ये, म्हणून आम्हाला इथे सवय लागलेली आहे. मंद आचेवर छान खीर शिजवून घेतली की ह्या पद्धतीने टेक्स्चर तयार होतं आणि मऊसूत असा तांदूळ शिजला जातो मंद आचेवर. आणि चवीनुसार आपण साखर घालून घेतली, जायफळ वेलचीची पूड देखील घातली, छान मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आपल्या बाप्पाच्या नैवेद्याची खीर तयार झालेली आहे. तुम्ही पाहताल टेक्स्चर खूप छान येतं. आणि काही तांदूळ आपण वाटलेला आहे, काही तांदूळ अख्खा ठेवलेला आहे. जो अख्खा ठेवलेला तांदूळ देखील वेगळा असा एकजीव होऊन जातो त्या अर्धवट जाडसर वाटलेल्या तांदळामध्ये, त्यामुळे खिरीची चव खूप अप्रतिम येते. तुम्हाला जर खूप मोठा तांदूळ घेतला ना तुम्ही, तर पूर्ण तांदूळ जाडसर वाटून मग दुधामध्ये शिजवला तरीही चालतो. पण आंबेमोहोर तांदूळ असतानाच थोडासा नाजूक असतो, नाजूक कणीचा असतो, त्यामुळे मी अर्धा तांदूळ अख्खा ठेवला, अर्धा तांदूळ वाटून घेतलेला आहे. मऊसूत आपली खीर शिजवून तयार झालेली आहे. मग आता आपण बाप्पांची पाठवणी करणार आहोत. मग बाप्पांना रिकामं तर नाही पाठवू शकत ना, मग बाप्पांसोबत आपल्याला शिदोरी द्यायची आहे. तर त्या शिदोरीसाठी की नाही मी मऊसूत असा भात शिजवून घेतला होता. तो भात काढून घेतला, थोडंसं कोमट केला. त्यामध्ये आपण घातलं गोडसर दही, गूळ, खडी साखर आणि साजूक तूप घालून घेतलं. छान सगळं मिक्स केलं. आणि ही जी शिदोरी करतो आपण बाप्पांसाठी, त्यामध्ये ना कोणतेही 5 पदार्थ जे आपल्याकडं अवेलेबल असतात ते घालायचे आहेत. तुमच्याकडे ह्यातला एखादा पदार्थ नसेल, त्याऐवजी तुम्ही दुसरा कोणता पदार्थ घातला तरीही चालतो. मी तयारी केली होती, त्यामुळे माझ्याकडे हे पदार्थ अवेलेबल झाले. आणि छान अशी खिरापत की नाही आपण केळीचं पान किंवा हळदीचं पान किंवा आपल्याकडे
आपल्याकडे जी कर्दळी असते की नाही त्याचं पान, त्यामध्ये अशी छान बंद करायची आणि बाप्पांच्या सोबत आपल्याला पाठवून द्यायची आहे शिदोरी. तर ह्या पद्धतीनं मी त्याचं फोल्डिंग करून घेतलं आणि थोडंसं आपल्याकडे ज्या उदबत्तीच्या काड्या असतात की नाही त्याने त्याचं एका साईड बंद करून घेतली. तर हे आपलं नैवेद्याचं ताट आहे, त्या ताटामध्ये मी शिदोरी ठेवली. तर तुम्ही पाहताल आज छान असा पंचपक्वान्नांचा नैवेद्य आपण बाप्पांसाठी ताट भरलेलं आहे आणि सुंदर असा नैवेद्य तयार आहे. त्यामध्ये आपली आमटी, भातावरती तूप, नंतर थोडंसं पापडी तळली, भाजी, चपाती, खीर आणि थोडंसं सॅलड आहे. आरती झालीच होती आपली. त्यानंतर आपण बाप्पांचं विसर्जनाची तयारी आहे. तर बाप्पांचं आपण घरीच विसर्जन केलेलं आहे, कारण बाप्पांना आपण आणतानाच इको फ्रेंडली गणपती बाप्पा आणले होते, लाल मातीचे गणपती आणले होते. कारणच ते होतं की थोडासा पर्यावरणाचा विचार करता आपण घरीच विसर्जन करणार आहोत आणि बादलीमध्ये किंवा एखाद्या कुंडीमध्ये आपण विसर्जन करणार आहोत असं ठरवलं होतं. त्यामुळे थोडंसं बादलीमध्ये आपण पाकळ्या फुलांच्या वगैरे घालून घेतलेले आहेत आणि माझ्या मिस्टरांनी, माझ्या मुलांनी बाप्पाचं विसर्जन केलेलं आहे. आज मुलगा आहे बरं का विसर्जनाच्या वेळी. गणपती आणताना त्याला सुट्टी नव्हती, पण आता 3-4 दिवस सलग सुट्ट्या असल्यामुळे तो आलेला आहे आणि गणपती बाप्पांचं आम्ही घरच्या घरी विसर्जन केलेलं आहे. आणि आता ही 20 मिनटं नंतर की नाही छान असे जे याचं निर्माल्यच म्हणू शकतो आपण गणपती बाप्पांचं तयार होतं ना, त्यामध्ये आपण कोणतंही आपल्याला आवडीचं रूप लावू शकतो. त्यासाठी आम्ही घरच्या घरी विसर्जन केलेलं आहे. बाप्पांची आठवण म्हणून आणि पर्यावरणाचा विचार करता आपण इको फ्रेंडली गणपती आणून घरच्या घरी छान असं विसर्जन केलेलं आहे. आणि विसर्जन पण आम्ही अशा वेळी केलं ज्यावेळेस आमच्या कॉलनीतले बाप्पा निघाले होते वाजत गाजत आणि ढोलताशा वाजत होते की नाही, त्यावेळेसच आम्ही ती वेळ आणि मुहूर्त साधला आणि आमच्या बाप्पांचं देखील वाजत गाजत असं विसर्जन केलेलं आहे. तर सर्वांनीच पुढच्या वर्षी इको फ्रेंडली गणपती आणावा आणि ह्या पद्धतीने घरच्या घरी विसर्जन करावं, हाच उद्देश होता. हा व्हिडिओ पाहून किमान 5 जरी लोकांनी किंवा 5 जरी व्यक्तींनी मनावर घेतलं तर पुढच्या वर्षी इको फ्रेंडली गणपती आणून घरच्या घरी विसर्जन करावं असा तर माझा व्हिडिओ करण्याचा उद्देश साध्य होईल आणि आपल्या पर्यावरणाची आता जितकी हानी होती ना तितकी होणार नाही आणि पर्यावरण आपलं छान राहील आणि सगळ्यांच्या आरोग्यासाठी ते खूप चांगलं आहे. त्यामुळे इको फ्रेंडली गणपती आणून घरच्या घरी विसर्जन करावं. तर असा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेजारची बेल घंटा देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल, मिस होणार नाही. चला तर मग परत भेटू असा छान सुंदर अशा व्हिडिओंमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ.